हॅलो नमस्कार. तर चला आज ना आपण एक मस्त अशी सँडविचची रेसिपी बघूया जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून एक लाईक नक्की करून द्या. आज आपण पाहणार आहोत चॉकलेट सँडविच कसे बनवायचे. सो साहित्यात मी घेतले आहेत ब्राऊन ब्रेड्स, थोडेसे जेम्स आहेत जे मी क्रश करून घेतले आहे. मी क्रीम बिस्किट्स घेतले आहे, एक मिल्क चॉकलेट घेणार आहे आणि एक व्हाईट चॉकलेटचा यूज करणार आहे. 2 ब्रेड स्लाइस बटर लावून आपल्याला टोस्ट करून घ्यायचे आहे. लाईटली करायचं आहे, खूप जास्त भाजायचं नाही आहे त्याला. आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे आणि एका स्लाइसवर आपल्याला मिल्क चॉकलेट ठेवायचं आहे. तुम्ही इथे डार्क चॉकलेट कंपाऊंडचा पण यूज करू शकता, ते पण छान लागतं. थोडेसे जेम्स घालते आहेत क्रश केलेले. मी इथे व्हीट ब्रेड यूज केली आहे. चॉकलेट सिरप घालूया. तुम्ही कुठलीही ब्रेड वापरू शकता, व्हाईट ब्रेड म्हणा, ओट्स ब्रेड म्हणा. आता जी बाजू व्हायची आहे भाजून तिला वर ठेवायचं आणि जी झाली आहे तिला आत ठेवायचं, म्हणजे की दोन्ही साईडनी छान होतं आणि करपणार नाही ब्रेड आपली. लाईटली प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला चॉकलेट मेल्ट व्हायला. छान चॉकलेट मेल्ट होतं आतमध्ये. दोन्ही बाजूने छान आपल्याला करून घ्यायचं आहे. थोडंसं चॉकलेट सिरप घालूया वरून. खूप यमी लागतं हे सँडविच, झटपट बनतं, काही वेळ लागत नाही याला बनवायला आणि मुलांना तर फार आवडतं. आपण आता हे दुसरा टाईप बनवूया. ह्याच्यामध्ये मी व्हाईट चॉकलेट आणि कुकीजचा यूज करणार आहे. प्रोसेस सेम आहे, फक्त मिल्क चॉकलेटच्या ऐवजी मी व्हाईट चॉकलेट यूज करते आहे. तुम्ही इथे व्हाईट कंपाऊंड पण यूज करू शकता. फक्त जर तुम्ही चॉकलेट कंपाऊंड यूज करणार असेल तर त्याला जास्त वेळ स्टोअर करू नका, गरम गरमच खा, नाहीतर ते कडक होऊन जाईल चॉकलेट. बिस्किट्स टाकते थोडेसे, कुकीज एका स्लाइसवर. ह्यात तुम्ही कॅरेमल सॉसचा यूज करू शकता चॉकलेट सिरपच्या ऐवजी. पुन्हा तेच लाईटली प्रेस करून चॉकलेट मेल्ट होऊ द्यायचं आहे. दोन्ही साईडने छान करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने आपले हे चॉकलेट सँडविच बनवून तयार आहे. एकदम मस्त लागतात खायला. तुम्ही बघू शकता चॉकलेटही छान मेल्ट झालं आहे त्याच्यामध्ये. टेस्टला तर खूप भारी लागतं, दिसायलाही टेम्पटिंग दिसतं आहे. नक्की ट्राय करा, कसं वाटलं ते सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.